धरणगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा करारनामा, प्लॉटवर करण्यात आली चुकीची नोंद. धरणगाव भूमी अभिलेख कार्यालयातील तक्रारी वारंवार वाढताना दिसून येत आहेत. आज रोजी धरणगाव येथील व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी यांनी धरणगाव भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक यांची भेट घेत तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार सुनील चौधरी यांनी केलेल्या एका प्लॉटच्या व्यवहारात सदर प्लॉटवर चुकीची नोंद करण्यात आली असून माझ्या नावे असलेले क्षेत्र वगळण्यात आले असून माझे नाव काउंस करण्यात आलेलं आहे. मी ऑनलाईन उतारा काढला असता सदर बाब माझ्या लक्षात येताच मी आज रोजी या संदर्भात अधीक्षक यांची भेट या संदर्भात तक्रार दाखल केली असून अशा प्रकारे चूक करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. धरणगाव भूमी अभिलेखमध्ये माझा 5452 सिटी सर्वे नंबरचा प्लॉट 120 चौरस मीटर होता. त्यापैकी मी 48 चौरस मीटर विकला. माझ्या नावावर 72 चौरस मीटर शिल्लक प्लॉट पाहिजे, परंतु धरणगाव भूमी अभिलेख अधीक्षक यांनी नोंद करताना माझ्या नावावर कंस करून माझ्या नावावरील क्षेत्र कमी दाखवलं आणि मी विकलेल्या ज्यांना विकलं होतं त्यांना 48 आर क्षेत्र त्यांच्या नावावर दिसतं. 72 आर क्षेत्र कुठे गेलं हे उतार्यावर दिसत नाही. तर मी भूमी अभिलेख खात्याला उतारा काढल्यावर मला जे लक्षात आलं तर मी त्या आपल्या भूमी अभिलेख अधीक्षक यांना भेटलो असता त्यांनी सांगितलं की ही आमच्या खात्याने चूक केलेली आहे. आता त्या ज्यांनी चूक केली त्यांच्यावर आम्हाला कारवाई करता येत नाही. तुम्ही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पुढे अर्ज द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा. आणि जी चूक आमच्या डिपार्टमेंटने झालेली त्या चुकीची दुरुस्तीसाठी आम्ही SLR जळगाव म्हणजे जिल्हा भूमी अधीक्षक जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठवतोय. चूक मान्य केली त्यांनी चूक मान्य केलेली आहे की तुमचं नाव वगळलं, तुमचं नाव चुकून तुमच्या नावावरचे क्षेत्र चुकून कमी करण्यात आलेलं आहे. लोकनायक न्यूज